आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे अश्विन, काय झालं? हा? अरे सुंदर, तू तरी सांग काय झालं याला? अगं मामी, गोडाऊनमध्ये कसला तरी स्फोट झाला आणि आग लागली बघ. समजा गोडाऊन जळून खाक झालं आणि ह्यो तेव्हा बाहेरच पडत होता. देव पावलं म्हणायचं, काही झालं नाही तुला. पर शर्वरी तिकडे तुझ्या धसक्यानं बेसूत पडली. शरू, काय झालं शरूला? हा, शरू, शरू, अरे शरू, काय झालं या काकी? शरू, बघ ना, मी आलोय. शरू, काय अवस्था करून घेतली स्वतःची. शरू प्लीज उठ ना. शरू. अश्विन, शरू, अगं मी आहे बाई, ते मी कायम तुझ्या सोबत आहे. हे बघ, मी तुझा हात घट्ट पकडलाय. तू म्हणतेस ना, अगदी तसं 7 जन्मासाठी. शरू प्लीज उठ ना. मी ठीक आहे. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. डोंट वरी शरू, तुला सोडून मी कधीच कुठे जाणार नाहीये. मी ठीक आहे. अक्षरा, हात सोड माझा. मला तुझं काय बी ऐकायचं नाही आणि तुझ्या समोर थांबायची इच्छा बी नाही. अहो, असं नका ना बोलू. सॉरी, मी कान पकडते, पण तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. प्लीज मला माफ हे बघ करा. अक्षरा, मला खोटं वागणाऱ्या आणि बोलणाऱ्या लोकांचा तिटकारा आहे आणि त्यांचं ऐकून घ्यायची मला काय बी गरज वाटत नाही. एकदा माझं ऐकून घ्या ना प्लीज. त्या क्षणी मला मनात अश्विनची खूप भीती वाटत होती. तुम्हाला जपणं हे गरजेचं होतं. अश्विन याच्या आधी आपण तिथून निघावं असं मला वाटलं, म्हणून मी चक्कर याचं नाटक केलं. त्याची वाट बघत जर थांबलो असतो ना, तर धोका अजून वाढला असता असं वाटलं. बस बस अक्षरा, तू काय बोलतेयस कळतंय का तुला? हा, अगं दुसऱ्यांवर संशय घेणं बंद कर आणि सौताकडे बघ जरा. अक्षरा, तू इतक्या खालच्या पातळीचा विचार करते आहेस. प्रत्येक गोष्टीत आहे ना काहीतरी चुकीचं शोधण्यापरीस त्या गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न कर. स्वतः बी सुखी राहशील आणि दुसऱ्यांना बी सुखाने जगू देशील. काहीतरी एक दिवस आहे ना, समजा हात दोन्ही निसटून जाईल बघ. माझं एकदा ऐकून. बस बस, हात जोडतो बाई म्या. मला तुझं काय बी ऐकायचं नाही. पर एकच सांगतो, तुझा दृष्टिकोन बदल. तू ज्या विचारानं लोकांकडे बघशील ना, लोक बी तुला तशीच वाटतील. आणि तुझ्या डोळ्यावर जी अविश्वासाची पट्टी बांधली आहे ना, ती काढून टाक. आणि खरंच तुला काय करायची इच्छा असेल तर फक्त प्रेम कर.
आणि या जगाची काळजी तू नको करूस. तो वरती बसला आहे ना हो, तो करल. आणि एक गोष्ट, यापुढं अश्विन बद्दल मला तुझ्याकडनं काय बी ऐकायचं नाही. अक्षरा, अगो ही तर सुरुवात आहे. आता पुढं बघ काय करते. पुरी उद्ध्वस्त करणार आहे मी तुला. आई अंबाबाई, तू सांग कुठं चुकलो म्या? माझ्या संग तसं काय झालं? काय कमी पडलं माझ्या प्रेमात? का ग माझ्या स्वप्नांचा सुरडा झाला? काय नवरदेव, हा? संसाराची गाडी सुरू झाल्यापासून एकदम गिअरवर गिअरच टाकताय तुम्ही, एकदम 100च्या स्पीडनं. माणसं ओळखणं बी झालेत होय. हा, आता आबाळात चांद्यांमध्ये वहिनीच दिसत असतील ना? काय रे? अरे इथं माणसं बोलतायत आजूबाजूला, बघ की जरा. भुसगाव नाही वय? बारक्या, अरे तू खवा आलास बाबा. चल आज जाऊया. चल. हे डोळ्यात पाणी काय? हा? पाणी? अरे अरे हा, ते आबाळाकडे बघत बसलो होतो ना, तर वारा आला आणि कचरा गेला बघ डोळ्यात, तेव्हापासून पाणी येते. बाकी काय नाही. हं? ते बाकीच्यांना सांगा, तुला काय आज ओळखत नाही मी. सुंदर, एक तर तुला खोटं बोलता येत नाही, आणि खोटं बोललास जरी तर ते लपत नाही. गपगुमान सांग काय झालं ते. अरे बारक्या, खरंच असलं काय बी नाही आहे, खरंच सांगतोय मी. आणि मला सांग, आज पातूर तुझ्यापासून का मी काय लपवलोय का? हा, लपवलोय का? नाही. मग तू आजपर्यंत काय नाही लपवलंस, पण आता नक्कीच काहीतरी लपवतोय. सुंदर, तुला शेवटचं विचारतोय, आपल्या मैत्रीची शपथ आहे. गपगुमान सांग काय ते. बारक्या, अरे जिच्यावर